नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण केंद्रीय महाविद्यालयाची भरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. एकूण 5260 पदांसाठीची भरती जाहिरात जी आहे 2025 साठीची, तर ती प्रसिद्ध झालेली आहे. मग याच्यामध्ये कुठले कुठले पद असणार आहेत, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा पदांसाठीची भरती जाहिरात असणार आहे. याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, वयोमर्यादा काय लागणार आहे, वेतन श्रेणी काय असणार आहे, परीक्षा शुल्क काय असणार आहे, निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे, याची संपूर्ण माहिती जी आहे ती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. केंद्रीय विद्यालय संघटन यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया आयोजित केली जाणार आहे. याच्यामधले जे आहे ते एकूण 25 रिजनमध्ये ही भरती प्रक्रिया आयोजित केली जाणार आहे. तर हेडक्वार्टर जे आहे ते नवी दिल्ली येथे असणार आहे. आणि इथं बघू शकता मिनिस्टर ऑफ एज्युकेशन डिपार्टमेंट अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जाते. ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया असणार आहे. मग याच्यामध्ये आग्रा, अहमदाबाद, बेंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, देहरादून, दिल्ली, एर्नाकुलम, गुरगाव, गुवाहाटी, हैदराबाद, जबलपूर, जयपूर, जम्मू, कोलकाता, लखनौ, मुंबई, पटना, रायपूर, रांची, सिलचर, त्यानंतर तिनसुकिया, वाराणसी अशी एकूण 1288. आणि केंद्रीय विद्यालय फंक्शनिंग ऑल ओव्हर कंट्री जे आहे तर 3 अब्रॉड जे आहेत याच्या अंतर्गत 5 झोनमध्ये इन्स्टिट्यूट जे आहेत एज्युकेशनल अँड ट्रेनिंग, तर यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया असणार आहे. तर ही 2025मध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याच्यामध्ये मग बघू शकता कुठले कुठले विभागामध्ये जागा असणार आहेत. तर बघू शकता हेडक्वार्टर नोएडा उत्तर प्रदेशमध्ये जे आहे. त्यानंतर 8 विभागामध्ये भोपाळ, चंदीगड, हैदराबाद, जयपूर, लखनौ, पटना, पुणे, शिलाँग, 653 जवाहर नवोदय विद्यालये जे आहेत यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया आयोजित केली जाणार. स्टेट ऑफ तामिळनाडू त्यानंतर हे जे आहे तर त्याच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया आयोजित केली जाणार आहे. केंद्रीय विद्यालय संघटनांतर्गत ही भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. आणि अर्ज करण्यासाठीची ऑफिशियल वेबसाईट जी आहे तर ती देण्यात आली आहे. kvsangathan.nic.in या वेबसाईटवर जाऊ शकता, किंवा navodaya.government.in किंवा www.cbsc.government.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून ॲप्लिकेशन करू शकता, किंवा जाहिरातही तुम्ही डिटेलमध्ये तिथं बघू शकता. त्यानंतर असिस्टंट कमिशनर इक्विलंट पोस्ट जे आहे तर त्याच्यामध्ये कॅटेगरीनुसार जागांची विभागणी करून देण्यात आली. त्यानंतर असिस्टंट कमिशनर जे आहेत इक्विलंट पोस्ट जे आहेत ते कॅटेगरी वाईज आहेत. प्रिन्सिपल जे आहेत त्याचे पोस्ट आहेत, व्हाईस प्रिन्सिपल आहेत. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट टीचर जे आहेत त्यांच्या पोस्ट आहेत. मग सब्जेक्ट्स देण्यात आले आहेत हिंदी, इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, कॉमर्स, कॉम्प्युटर सायन्स आणि बायोटेक्नॉलॉजी या घटकामध्ये एकूण 615 पदे असणार आहेत. मग याच्यामध्ये जनरल आहेत, म्हणजे ओपन आहेत, EWS आहे, OBC आहे, NCL, SC ST टोटल आहेत. त्यानंतर ऑर्फनचे स्टुडंट असतात त्यांच्यासाठीच्या जागा आहेत. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट टीचर जे आहेत PGT NVS मध्ये एकूण जे जागा आहेत ते देण्यात आल्या आहेत. मग हिंदी, इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, कॉमर्स, कॉम्प्युटर सायन्स, फिजिक्स एज्युकेशन मेल अँड फिमेल 634 जागा आहेत. आणि कॅटेगरी वाईज त्या जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट टीचर जे आहेत मॉडर्न इंडियन लँग्वेजमध्ये, मग त्याच्यामध्ये आहेत आसामी, गारो, तमिळ, तेलुगू, उर्दू, बंगला, मणिपुरी ह्या ज्या भाषा आहेत त्या भाषेमधनं एकूण जागा ज्या आहेत ते टोटल जागा आहेत 16. मग कॅटेगरी वाईज त्या जागांची विभागणी आहे. त्यानंतर ट्रेनिंग ग्रॅज्युएट टीचर जे आहेत त्यांच्यासाठीच्या जागा आहेत. तर त्याच्यामध्ये हिंदी, इंग्लिश, संस्कृत, सोशल स्टडीज, मॅथमॅटिक्स, सायन्स, फिजिकल अँड हेल्थ एज्युकेशन, त्यानंतर आर्ट एज्युकेशन आहे, वर्क एक्सपिरियन्स आहे, त्यानंतर स्पेशल एज्युकेटर आहेत. टोटल 1153 जागा ज्या आहेत. आणि कॅटेगरी वाईज जागांची विभागणी करून देण्यात आली. मग जनरलमध्ये आहेत EWS, OBC, SC ST टोटल कॅटेगरीनुसार ह्या जागा देण्यात आलेल्या आहेत. टोटल वॅकन्सी ज्या आहेत त्या देण्यात आल्या 2794. तर बघू शकता ही जी भरती जाहिरात आहे तर ते प्रसिद्ध झालेलं आहे. तर केंद्रीय विद्यालय संघटनांतर्गत ही भरती प्रक्रियेची जाहिरात असणार आहे. त्यानंतर बघू शकता टोटल वॅकन्सीनुसार जे जाहिराती आहेत ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर PDF उपलब्ध करून दिलेले आहे, तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. भरपूर मोठी जाहिरात जी आहे केंद्रीय महाविद्यालयामधली जी भरती जाहिरातीची तर ती प्रसिद्ध झालेली आहे. याच्यासाठी जे एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे त्या पदानुसार जे आहे तर ते मागितलेलं आहे. वेतन श्रेणी जी आहे तर ती भरपूर चांगली असणार आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे स्कूल आहेत तर त्याच्यामधली ही भरती प्रक्रिया होत आहे. CBSE पॅटर्नचे जे स्कूल असतात, नवोदय स्कूल असतात
त्यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. जे टीचिंग लाईनला जाऊ इच्छित आहे तर त्यांच्यासाठी खूप खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक पदानुसार पेस लेवल देण्यात आले आहे, एज लिमिट क्रायटेरिया देण्यात आलेला आहे आणि इसेन्शियल क्वालिफिकेशन देण्यात आलेलं आहे. तर बघू शकता असिस्टंट कमिशनर अकॅडमिक जे आहे तर त्याच्यासाठी एज लिमिट जे आहे 45 आहे. वेतन श्रेणी जे आहे ते 78,800 ते 2,09,200 असे असणार आहे. आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते मास्टर डिग्री म्हणजे तुमचं PG झालेलं असणं आवश्यक आहे. 50% मार्क्स मिळून BEd + NCT ही रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूटमधनं झालेलं असणं आवश्यक आहे. त्यानंतर जे आहे तर पुढची पोस्ट देण्यात आलेली आहे. तर प्रत्येक पोस्टनुसार एज लिमिट क्रायटेरिया, वेतन श्रेणी आणि इसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे. तर तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करू इच्छित आहात त्यानुसार तुम्हाला त्याची एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे तर ते मागितलेलं आहे. तर व्यवस्थित तुम्हाला बघायचं आहे त्यानंतरच तुम्हाला इथं अर्ज करता येणार आहे. वेतन श्रेणी जे आहे तर तुम्हाला व्यवस्थित बघता येणार आहे. मास्टर डिग्री इन द सब्जेक्ट्स जे आहे तर ते देण्यात आलेले आहे. त्या सब्जेक्ट्समध्ये तुमची मास्टर डिग्री झालेली असणं आवश्यक आहे. म्हणजे तुमचं स्पेशल सब्जेक्ट्स घेऊन जे आहे एज्युकेशन झालेलं असणं आवश्यक आहे. तर तुम्हाला तिथं जे आहे तर त्या विषयासाठी जे आहे तर तुम्हाला रिक्वायरमेंट जे आहे त्यानुसार तुम्हाला ही भरती प्रक्रिया आयोजित केली जाणार आहे. ही केंद्रीय विद्यालय संघटन किंवा नॅशनल विद्यालय संघटन जे आहे तर त्या अंतर्गत ही भरती प्रक्रियाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी इथं नक्की अर्ज करा. अर्ज करायला सुरुवात झालेली आहे 14 नोव्हेंबर 2025 पासून आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे 4 डिसेंबर 2025. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करण्यासाठीची ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे. तर इच्छुक उमेदवार इथं अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे. तर सोबतच ज्यांची एज्युकेशन क्वालिफिकेशन बसत आहे तेच उमेदवार याच्यासाठी पात्र असणार आहे. तर प्रत्येक पदानुसार एज्युकेशन क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, वेतन श्रेणी त्यानंतर संपूर्ण डिटेल, एज लिमिट क्रायटेरिया देण्यात आलेला आहे. याची सर्वांनी नोंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओच्या लिंकला शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग. एक्झाम फी जी आहे तर ते देण्यात आलेली, प्रोसेसिंग फी देण्यात आलेली आहे. रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. पेमेंट करण्यासाठीची जी लास्ट डेट जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. तर ही होती केंद्रीय महाविद्यालयाची जी भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली त्या संदर्भातली संपूर्ण जाहिरातीचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि याचं PDF आपल्या टेलिग्रामवरनं चेकआउट करायला विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग.